म्हणून ज्यांना आपण पाहतो पोलादपूरचे नगरपंचायतीचे नगरसेवक छोटूजी दीक्षित साहेब यांना तुम्ही पाहताय, ज्यांनी प्रथमच या पोलादपूर नगरीमध्ये केतन वामन म्हात्रे बायकर मॅन आणि तथा विश्वजित ठाकूरला जे घेऊन आलेत त्यांना आपण पाहत आहात। पहिल्या मॅच पासून आपण या गोष्टीकडे लक्ष देतो की कंपल्सरी चेसिंग आहे, अर्थात प्रत्येक संघाच्या माहितीसाठी कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे। विश्वजित मेघनाथ ठाकूर गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय, ज्याने भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्ये सर्वाधिक चांगली कामगिरी केली होती। क्रिओ कप इंग्लंड मध्ये जाऊन ज्याच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळाला आणि क्लाइव्ह लॉयड यांच्या माध्यमातून लॉर्ड्सच्या नगरीमध्ये ज्यांचा सन्मान झाला तो विश्वजित मेघनाथ ठाकूर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल। आघाडीची जोडी राहुल सातवला आपण पाहतोय स्ट्राईक रेंजवरती पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये महेश शिंदे ही जोडी मैदानावरती दाखल झालेली पाहायला मिळते। एक सिंहगडचा खेळाडू तर एका बाजूला राहुल सातव, एक चर्चेतील नाव आहे, एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे आपण पाहिलं तो राहुल सातव स्ट्राईक रेंजवरती पाहायला मिळतोय। विस्फोटक खेळीसाठी तो नेहमीच जाणला जातो राहुल सातव। दर्शन बांदेकरला आपण सध्या दगडीला पाहत आहोत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे सर्वाधिक मोठं चर्चेचं नाव आणि सिंधुदुर्गचा जिथे मात्र आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं एक असा बाहुबलू खेळाडू 19 वेळेला 5 बॉल 5 षटकार त्याने ठोकले होते। उजव्या सीच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती राहुल सातवने अटॅकिंग इंटेंट दाखवलाय आणि चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर चौकार। चौकाराने अकाउंट ओपन करण्यात आलंय। पुढचा बॉल उसळी घेणारा बाउन्सर पाहायला मिळाला, तिखट बाउन्सर, एक परफ्यूम डिलिव्हरी। प्रफुल्लला देखील आपण या संघामध्ये चॅम्बोला पाहत आहे। 24 लाईव्ह इव्हेंट साठी नेहमीच चांगलं कार्य राहिलंय। बोरले गावाला पनवेलचा बिलॉंग करतो आणि त्याला देखील आपण या संघामध्ये आज पाहत आहात। त्याचं कारण आहे एक चांगली इनिंग त्याने अनेक वेळेला साकारलेल्या आहेत। उजव्याशीच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा उसळी घेणारा पाहायला मिळालाय। नो बॉल, इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येईल। सध्या दगडीला तुम्ही स्वप्नीलजी चोरगे साहेब यांना स्क्रीनवरती पाहत आहे, ज्याच वेळेला आपण निखिलजी यांना देखील, निखिल जाधव यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे। छोटूजी दीक्षित साहेब यांना देखील तुम्ही पाहत आहे आणि सूरज सोनावणे देखील तुम्हाला पाहायला मिळतो आहे। पुढचा चेंडू यावेळेला ऑफ बॅकफुटला आले, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला विश्वजितच्या माध्यमातून। एक चांगला चेंडू इथे पाहायला मिळतो, वेगवान चेंडू इथे पाहायला मिळाला। मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 5। मयूर कारंडेला देखील तुम्ही पाहत आहात सध्या दगडीला, तो देखील तुम्हाला पाहायला मिळेल। डावखुऱ्या हाताचा विध्वंसक खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं गेलं आणि अनेक स्पर्धांमध्ये स्पेस घालून खेळणारा टेनिस क्रिकेट मधला एकमात्र अवलिया मयूर कारंडे। यावेळेचा बॉल राहुल सातवच्या बॅट मधून अगदी या प्लॉट मधून पाठवला सेकंड प्लॉट मध्ये, लांब लचक उत्तुंग षटकार। बारा धावा धावफलकावरती आहेत। 12 रन्स ऑन दी बोर्ड। एक लांब लचक षटकार इथे येत असताना पाहायला मिळालाय। राहुल सातव प्रतिस्पर्धी जितका बलवानशाली ना त्याहूनही अधिक हा खेळाडू बलवानशाली बनत असताना पाहायला मिळतो। सध्या दगडीला राहुल सातव आणि महेश शिंदेला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय। महेश शिंदे अर्थात सिंहगडचा एक चांगला खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं, परंतु राहुल सातवची बाट बोलतीये। 5 बॉल 10 वरती तो खेळतोय। 12 धावा धावफलकावरती आहेत। 12 रन्स ऑन दी बोर्ड।
रन्स आल्यात. ऋतांशू काहीतरी चर्चा करत असताना पाहायला मिळतोय, परंतु देवबागचा खेळाडू दर्शन ही देखील तितकीशी चर्चा करत असताना या मॅच मध्ये आपण पाहत आहोत. बारा धावा धावफलकावरती ज्या पाहायला मिळाल्यात. 12 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. राहुल सातवच्या बॅटमधून षटकार आला. सिक्सरच्या बॉलवरती सिक्सर येणार नाही तर काय येणार. प्रेक्षक वर्गाला इथे आल्यानंतर केवळ षटकार आणि चौकारांची जी काही सरबत्तीच पाहायची असते. मोठे स्ट्रोकच पाहणं अत्यंत आवश्यक राहतं, कारण हल्लीच्या क्रिकेटमध्ये जी काही सिंगल आणि डबलची जी भाकरी जी समजली जाते तिला बाजूला सारले प्रत्येकानेच. कारण प्रत्येक क्रिकेट रसिकाला क्रिकेटमध्ये षटकार आणि चौकारांचा पुलाव हा नेहमी आवडत असतो. विश्वजित ठाकूर गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा सज्ज होईल. 3 मध्ये 12 आल्यात. यावेळेला देखील समोरच्या दिशेने केला होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय क्षेत्ररक्षण केलं या बहादराने. MCA साठी, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन साठी सर्वाधिक वेगवान चेंडू टाकण्याचा कारनामा ज्या खेळाडूने केला त्याने हा बॉल टाकला. पहा ऍक्शन रिप्ले. वेगाने टाकला होता. क्रॅकिंग स्ट्रेट ड्राईव्ह केला, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सर्वाधिक वेगवान चेंडू ज्या खेळाडूने MCA साठी नुकताच टाकला तोच विश्वजित इथे गोलंदाजी करतोय. लोड फुल टोच होता. ड्रायव्हिंग लाईन वरती सिंगल घेण्याचा प्रयत्न. महेश शिंदे ही रन्स इथे कंप्लीट करत असताना पाहिला मी तो. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती येते 13. NB धनकवडी पुणे. सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत बॅटिंग करत असताना NB धनकवडी पुणे टीमला निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन टीमच्या माध्यमातून अनेक मोठ्या स्पर्धा NB ट्रॉफी महाराष्ट्रातील आणि टेनिस विश्वामधील सर्वाधिक मोठी ट्रॉफी म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. चांगल्या दर्जाचं आयोजन आणि नियोजन ज्यांच्या माध्यमातून करण्यात येतं ते सागरजी भिंताडे साहेब यांचंही आगमन आपण पाहत आहोत. पुढचा बॉल घेऊन विश्वजित पुन्हा एकदा सज्ज होईल. महेश साठी बॅटची थिकेज आउटसाइड एज. चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. हा आला नशिबाचा चौकार. पहिल्या षटकाच्या अंतिम स्कोर कार्ड वरती 17 आहेत, परंतु एक विशेष बाब शेवटच्या बॉलवरती काहीतरी घडली. महेश शिंदे बॅटिंग ज्या पद्धतीने ड्रॉइंग करण्याचा प्रयत्न त्याने केला. स्क्रीनवरती सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत एक विशेष बॅनर या स्पर्धेच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. आणि या आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा. पोलादपूरमध्ये विनायक दीक्षित साहेबांची हवा. पोलादपूरचे लाडके नगरसेवक हा बॅनर हा लाडका प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये घेऊन आल्यानंतर दाखवतो आहे. विनायकजी दीक्षित साहेब यांच्यासाठी खऱ्या अर्थानं या नगरसेवकांची जितकीचे कौतुक करावं तितकंसं कमी आहे. कारण आवर्जून आपण पाहिलं ना तर या पोलादपूर नगरीमध्ये क्रिकेटला जिवंत ठेवणारे असे नगरसेवक आपण पाहिलं तर सिद्धेजी शेठ साहेब आणि विनायकजी दीक्षित साहेब यांना आपण नेहमीच पाहतो. पहिल्या षटकाचा खेळ संपला. स्कोर कार्ड वरती धावा सध्या घडीला 17 आहेत. गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होईल. संदेश म्हात्रेला आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्क वरती. संदेश म्हात्रे गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. ग्रामीण स्तरावरून पुढे आलेले खेळाडू यस आपण पाहत आहोत. या प्रेक्षक वर्गाने आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा. पोलादपूरमध्ये विनायक दीक्षित साहेबांची सभा हा ब्लॅनर सोबत स्वतः विनायकजी दीक्षित साहेब यांना स्क्रीनवरती दाखवण्यात येत असताना पाहायला मिळते. पोलादपूरचे लाडके नगरसेवक प्रत्येकाच्या गळ्यामध्ये ताईत बनलेलं हे व्यक्तिमत्व अगदी मन मिळावू आणि त्वथा आज सानवी 11 संघाचे संघ मालक म्हणून त्यांच्याकडे आपण पाहत आहोत. स्कोर कार्ड वरती धावा सध्याच्या घडीला आहेत त्या 17-17 ऑन दी बोर्ड. गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकाच्या दरम्यान संदेश म्हात्रे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पहिला बॉल इथे
डिलिव्हर करण्यात येईल. यावेळेचा बॉल स्लॉट मध्ये पाठवला, पार्किंग प्लॉट मध्ये लांबलाचा उत्तुंग षटकार. थँक्यू. होय, साऱ्या क्षेत्रात अग्रेसर राहणारा संदीप कदम हे नाव, कारण ज्यांनी सर्वाधिक युवकांना अगदी नोकऱ्या दिल्या आणि म्हणून नोकरी सम्राट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. टेनिस क्रिकेटचे मेंढी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. रब्बरचा गब्बर. यावेळेचा बॉल लोड फुलटून होता. राहुल सातव ऑन साइडला खेळलेला हा शोक पाहायला मिळतोय. 7 बॉल 18 धावा, 8 चेंडूमध्ये 18 धावसंख्येवरती 2 नॉट आउट खेळत संघाची धावसंख्या 24. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळत आहे. हा डगावच आणि हा खेमा सध्या दगडीला तुम्ही पाहताय. NB धनकवडी पुणे या टीमला तुम्ही सध्या दगडीला स्क्रीनवरती पाहत आहात, कारण या खेम्यामध्ये तारे सितारे निश्चितच पाहायला मिळणार. कारण NB फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक बड्या खेळाडूंना मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आणण्यात आलं. कारण आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं रोहन खरात सारखा एक युवा खेळाडूला आयडॉल बनवलं आणि या प्रसिद्धीच्या झोतामध्ये ज्या टीमने आणलं ना ते NB धनकवडी, आणि त्याचे आयोजक म्हणून आपण सागरजी असतील किंवा संदेश पारडे असतील यांना देखील सातत्याने पाहिलं. सचिनजी बाड यांचा मी नावाचा उल्लेख करेन, निलेश दादांचाही मी आवर्जून उल्लेख करेन. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती धावा त्या 24. मैदानाच्या आतमध्ये 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. काही वेळापूर्वी एक स्क्रीनवरती तुम्ही विनायजी दीक्षित साहेब यांना पाहिलं होतं. उजव्या सीच्या बाहेर वाईड यॉर्कर जो मात्र पाहायला मिळाला. चांगला चेंडू संदेश मात्रेच्या माध्यमातून. खरं तर काही वेळापूर्वी आपण विनायजी दीक्षित साहेब यांना स्क्रीनवरती पाहिलं. आणि tenniscricket.in ही संकल्पना नाही, वाहिनी नाही, त्याचा एक सर्वाधिक मोठा ब्रँड आहे. गौरवजी सावंत यांनी दाखवून दिलं काही क्षणामध्ये. ते जे काही स्क्रीनशॉट्स आहेत किंवा तो फोटो आहे तो विनायजी दीक्षित यांच्यापर्यंत पोहोचला देखील व्हॉट्सअपच्या द्वारे. गौरवजी सावंत साहेब यांची कल्पना. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा उजव्या सीच्या बाहेर ठेवला, परंतु तो दिशाहीन राहिलाय. पंचांनी दोन्ही हात केले जमिनीला समांतर. हा चेंडू अवांतर आलाय. DRA ची मागणी करण्यात आली. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात येईल. पाहिलं जाईल, शहानिशा करण्यात येईल. व्हाईट बॉल आहे की नाही याची. जिथे आपण पाहिलं ना तर फिल्डिंग टीमने चॅलेंज केलं होतं अंपायरला, अंपायरच्या डिसिजनला. बॉल ज्या रीतीने डिलिव्हर्ड झाला आणि तदनंतर इट इज अ फेअर डिलिव्हरी. क्या बात आहे. यासाठीच हा सर्वाधिक मोठा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ऍक्शन रिप्ले पहा. उजव्या एसीच्या बाहेर निघाला. अगदी त्याच वेळेला ज्या वेळेला बॉल डिलिव्हर्ड करण्यात आला त्यावेळेला बॅटर अगदी उजव्या एसीच्या बाहेर शफल झाला होता आणि तिथून रिच वाईड आपण पाहिला तर काही अंशी वाढतो. आणि याचंच कारण की काय फेअर डिलिव्हरी आहे. टॉट बॉल येत असताना प्रदीपजी शिंदे यांचं मी कौतुक करेन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 24. टॉट बॉल आला संदेश मात्रेच्या माध्यमातून. केतन मात्रेने हा निर्णय घेतला की आपण इथे चॅलेंज करावं आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते आहे. यावेळेचा बॉल उजव्या सीच्या बाहेर पुन्हा एकदा वेगवान टाकला गेला. गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. एक्स्ट्रा रन इथूनही मिळेल. अतिरिक्त धाव कोण बनवण्याचा प्रयत्न करतो. दृष्टिकोन चांगला ठेवला. वाईड यॉर्कर टाकावे. फलंदाजाला कोणती संधी द्यायची नाहीये. मुभा न देता वारंवार चेंडू वाईड यॉर्कर आणि उजव्या सीच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करण्यात आला आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळेला देखील उजव्या सीच्या बाहेर ठेवला. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. पाना वासिक शेख किंवा ऋतांशु पाटील किंवा कौशल पाटील या तिन्ही खेळाडूंना टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही कोणत्याही कोपऱ्यामध्ये लपवू शकत नाही. सर्वाधिक हायटेड आहेत, सर्वाधिक उंच आहेत. त्याच वेळेला चांगल्या दर्जाचे क्रिकेटर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात. आणि ऋतांशुला सध्या घडीला मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पाहत आहात. स्कोर कार्डवरती धावा त्या 26 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल यावेळेला देखील डाव्या एसीवरती होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बॅटची थिक एज आउटसाइड एज. रन्स मिळतील 4. आलाय चौकार.
आपण ऍक्शन रिप्ले पाहण्याजोगे राहिला. अगदी वेगाने टाकलेला बॉल च्या रीतीने इथे फॉलो थ्रू पाहायला मिळाला. गोलंदाजाचा शफल झाले होते, उजव्या यष्टीच्या बाहेर निघाले, परंतु बॅटची आउटसाइड एज घेत असताना अगदी मधल्या यष्टीच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला. यावेळेला लोअर फुलटोचा ऑन साइडला गॅप मध्ये केला. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळते, डबलचा प्रयत्न, सेकंड रन देखील कंप्लीट झाली आहे. सिद्धेजी सेठ साहेब यांना तुम्ही स्वतः जातीनिशी मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. 2 धावा कंप्लीट झाल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 32, 32 ऑन दी बोर्ड, एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. स्वागत असणार आहे. प्रेक्षकांची गर्दी नक्कीच पोलादपूर तालुक्यामध्ये या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते. ओपन गटातील संघ आज या ठिकाणी खेळत आहेत आणि नामवंत खेळाडू देखील आलेत. परंतु ही PTPL ची स्पर्धा आहे आणि आज ओपन गटातील आपण ही स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेमध्ये संघ मालकाला, विजेत्या संघ मालकाला PTPL च्या पर्व 4थ्यामध्ये 1.5 तोळ्याची चैन सिद्धेश शेठ यांच्या माध्यमातून देण्यात येते. तर PTPL चं 5वं पर्व असं असणार आहे. विजेत्या संघ मालकाला 4 व्हीलर कार ही दिली जाते. कोणत्या संघाची नोंद करायची असेल तर नक्की स्वप्नील चोरगे आणि संदीप कदम यांच्याशी संपर्क करावा. गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. सिंधुदुर्गातली सर्वाधिक मोठा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अगदी देवबाग मधील तारकाली समुद्राच्या किनाऱ्याच्या शेजारी असणाऱ्या छोट्याशा गावामधून ज्याने संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला आपल्या नावाची दखल घ्यायला भाग पाडली, तो दर्शन बांदेकर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 19 वेळेला मित्रांनो ज्या बॅटरने 5 बॉल 5 षटकार खेचले, 6वा बॉल डिफेन्स केला होता तो दर्शन बांदेकर. पहिल्या बॉलवरती आक्रमण. राहुल सातव कच्च्या गुरुचा चेला नाहीये, त्याने ठोकला षटकार. ऍक्शन रिप्ले पाहूयात या स्ट्रोकचा. अफलातून आणि अविश्वसनीय स्ट्रोक राहिला. उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला, जिथे बॉडीचं बॅलन्स बनलं नव्हतं, परंतु अफलातून स्ट्रोकाला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीलाईनच्या बाहेर. हे केवळ आणि केवळ राहुल सातवच करू शकतो. यावेळेला लोड फुलटो जो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॅटरला इथे मिस केला, बॅटरला हुलकावणी दिली, यष्टीरक्षकाला हुलकावणी दिली, बाईटच्या स्वरूपामध्ये आलाय हा चौकार. मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती येते 42, 42 ऑन दी बोर्ड. राहुल सातव मिस टायमिंग फटका चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. जजमेंट चुकीचं झालंय. रन्स मिळतील, धावा येतात, जीवदान प्राप्त झालंय, धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, परंतु महेश शिंदेने जोखीम घेतली होती. पहा 11 चेंडू आणि 25 धावसंख्येवरती राहुल सातव नॉट आउट बॅटिंग करतोय आणि एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं गेलं. चला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. केतन मात्रेची चर्चा झाली, जिथे मात्र दर्शन बांदेकरची चर्चा झाली. अगदी त्याच वेळेला कल्याण डोंबिवलीचा आणखीन एक ऑलराऊंडर खेळाडू ऋतिक पाटीलची चर्चा निश्चित होईल. कारण 19-22 सर्वाधिक युवा खेळाडू आपल्या आयुष्याच्या कारकिर्दीमध्ये जर वडवली भीममधून येत असताना ज्याने ग्रामीण स्तरावरती मिळवल्यात, तोही खेळाडू तुम्हाला पाहायला मिळणार नेक्स्ट मॅच मध्ये. ऋतिक पाटील अर्थात तोही सर्वाधिक चांगल्या दर्जाचा खेळाडू म्हणून आपण त्याच्याकडे नेहमीच पाहिलं. आकाश तारेकरच्या नावावरती 19-22 राहिल्या, परंतु फार कमी वयामध्ये या खेळाडूने यशाची शिखर गाठली आहेत. यावेळेला सटीक यॉर्कर, पिंक पॉइंट यॉर्कर, फलंदाज बाद. अनिकेत भुईरला आपण पाहतोय, काय कॅमेरा वर्क पाहायला मिळालं
अगदी शूज पासून दाखवला दर्शन बांदेकरला. संपूर्ण त्याची देहबोली, त्याची ऍक्शन, त्याचा रिदम, त्याचा फॉलो थ्रू, तदनंतर सटीक यॉर्कर जो मात्र अगदी चारी मुंड्या चित करून गेला. सटीक आणि परफेक्ट यॉर्कर जो मात्र दर्शन बांदेकरने हाताला. फलंदाज बाद झाला. 43 ला 1 बाद होत असताना पाहायला मिळतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मांडणगड फराटा मधून येणारा रणजित फराटे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. पुण्याच्या अगदी दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे नेहमीच पाहिलं गेलं आणि सध्याच्या घडीला बबलू पाटीलच्या पावलावरती पाऊल टाकणारा एक चांगल्या दर्जाचा विस्फोटक खेळाडू रणजित फराटे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. शिरूर तालुक्याच्या मांडणगड फराट्याचा मैदानाच्या आतमध्ये रणजित फराटे बॅटिंग साठी दाखल झालाय. अनेक प्रेक्षक वर्गाला नेहमी पाहायचं असतं ते कीर्तन मात्रेला अनेक वेळेला दर्शन बांदेकरचा खेळ पाहायचा असतो आणि अनेक कमेंट्स या tenniscricket.in च्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळालेल्या आहेत. स्कोर कार्डवरती धाबा त्या 43 43 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. दर्शन बांदेकर स्ट्रायकिंग वरती. रणजित फराटेला आपण पाहत आहोत. अनिकेत भोईर कॅमेरामनचं मी आवर्जून कौतुक करेन. tenniscricket.in ने अनेक कॅमेरामन दिले त्यामधील एक. उजव्या अशीच्या बाहेर रणजित फराटे आलाय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू मैदानाच्या बाहेर. वॉड स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. गिणीत केलाय आणि आपण मैदानाच्या आतमध्ये आलोय याची जाणीव करून दिली आहे. नाही चालणार रणबंदी हेच सांगितलं जणू पहिल्याच बॉलवरती. संघाची धावसंख्या 47. सपाटून मार खाल्लाय दर्शन बांदेकरने देखील. रन्स आल्यात या षटकामध्ये देखील एकंदरीत 11. यावेळेला लोड फुलटोत होता. बॅकलिफ्टला खाली ठेवलं. ड्राइंग विंग लेंथ वरती बॉल होता. कव्हर्सला केले. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. केवळ एक सिंगल मिळेल. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला. 48 धावा धावफलकावरती आहेत. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 48 लॉस ऑफ 1 विकेट. पाण्याची मागणी करण्यात आली आहे त्याची पूर्तता होईल. या आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत आणि तदनंतर बघूयात या स्पर्धेच्या माध्यमातून ऑफिशियल को अँकर निलेजी पवार सर यांच्याकडे. लागलाय त्यामध्ये पोलादपूर तालुका असोसिएशनचं देखील नक्कीच खंबीर साथ आहे आणि कित्येक वर्ष त्यांनी देखील प्रयत्न केले. त्यामध्ये निलेदादा कोळसकर यांचं विशेष परिश्रम आणि विशेष अथक परिश्रम त्यांचं पाहायला मिळालंय. तसेच संदीप कदम हे नाव पोलादपूर तालुक्यामध्ये आलं आणि हा पोलादपूर तालुका महाराष्ट्रभर ओळखू जाऊ लागला. आणि जर पाहिलं तर आज नक्कीच पोलादपूर तालुक्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील होऊ लागली आहे. रायगड जिल्ह्यातील अगदी शेवटच्या टोकावरती असलेला हा तालुका अर्थातच पोलादपूर तालुका आपण पाहतोय. तसेच मंगेश बेलोसे यंगस्टारचे सर्वेसर्वा त्यांच्या माध्यमातून अनेक युवा खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळाला आणि नक्कीच जर थँक्यू. या स्क्रीनवरती आपण सध्याच्या घडीला एक फ्लेक्स घेऊन एक मुलगा सिद्धीजी सेठ साहेब यांच्या शेजारी उभा आहे. त्यावरती काय लिहिलंय त्याने किंवा काय मेसेज घेऊन तो आलाय हे आपण निश्चितच पाहणार आहात. मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे गोलंदाजी मार्क वरती दाखल होतो. विश्वजित ठाकूर याला इन्व्हाइट करण्यात आलाय. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर खाली राहिला. पहा प्रथमतः आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या दरम्यान त्याचा एंड इथे बदलण्यात आलाय. दुसऱ्या एंड कडून त्याला इन्व्हाइट करण्यात आलाय. कशी गोलंदाजी करतो रणजित फराटेच्या अगेन्स्ट. 48 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. इथे आपण स्कोर कार्ड वरती धावा येत असताना पाहायला मिळाल्यात.
सध्याच्या घडीला रन्स आल्या, धाबा आल्या, थांबवाव्या लागतील या धाबा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला ऑन साइडला चेंडू हवेमध्ये, बॅटमधून सुंदर साऊंड, बॉल आउट ऑफ द ग्राउंड. आकर्षक षटकार. शहरचे सर्वांचे आवडते नगराध्यक्ष अर्थात ज्याचा विषय असतो थेट, ते आहेत पोलादपूरचे आमचे लोकप्रिय सिद्धे सेठ. यांच्यासाठी हे आकर्षक फ्लेक्स घेऊन एक चाहता इथे आलेला पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑफला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती तिथे 54 पाहायला मिळाले. 54ला 1 स्कोर कार्ड वरती. 54ला 1 आपण पाहत आहोत. चौथे षटक प्रगतीपथावरती आहे. इकेरीच्या मदतीने 55 धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळाल्यात. राहुल 7 11 चेंडू 25 वरती बॅटिंग करतोय. यावेळेला उजव्या यशीच्या बाहेर ठेवला, आवर्जून जाणीवपूर्वक हा टाकला गेलेला चेंडू पाहायला मिळतो आहे. पहिल्या षटकामध्ये विश्वजितच्या अगेन्स्ट रन्स आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा इथे थांबवलेल्या पाहायला मिळाल्यात. दुसऱ्या षटक गोलंदाजी करत असताना विश्वजित ठाकूर आपण त्याच्या वैयक्तिक कोटामधील, तर संघाचा चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 55ला 1 55 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. NB धनकवडी पुणे या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. उजव्या यशीच्या बाहेर पुन्हा एकदा आवर्जून खोलात ठेवला हा बॉल. वाईड यॉर्कर सातत्याने हातात असताना विश्वजित मेघनाथ ठाकूर, टेनिस क्रिकेटचा सर्वाधिक मोठा ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एक 3 डायमेन्शन प्लेयर आहे. आणि पाहना रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्याच्या दिघोळे गावाला बिलॉंग करणारा अर्थात सर्वाधिक मोठा ऑलराऊंडर खेळाडू. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्राऑर्डिनरी स्ट्रोक, फ्लॅट पॅरलल. राहुल सातवच्या बॅटमधून चेंडू ओलांडतोय सीमारेषा. रन्स मिळतील 6. हा आला षटकार. या कॅमेरामॅनचं कौतुक पुन्हा एकदा व्हायला हवं, कारण दीपक खाडेने जे काही कॅमेरा लेन्स मध्ये कैद केलं ना, शेवटच्या क्षणाला बाउंड्री लाईन ओलांडली होती आणि जिथे षटकार की चौकार त्याची शहानिशा होईल, मी त्याचाच उल्लेख करणार होतो. या आपण तिसऱ्या पंचांना इन्व्हाइट करूयात. 61 बनलेले आहेत. षटकार तर पंचांनी दिला, परंतु त्याची शहानिशा करण्यात येईल. 4 षटक 61 धावा या शेवटच्या बॉलचा रिझल्ट जिथे आपण काही अंशी पेंडिंग ठेवण्यात आहे. ही रील नाही तर ही रियालिटी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. रीलचा उल्लेख झालाच आहे तर खऱ्या अर्थानं कोतवालचे ऋषी आठ, पोलादपूर तालुक्याचे कोतवाल गावचा ऋषी आठ याचंही मी कौतुक करेन, कारण त्यांनी चांगल्या दर्जाचं कामकाज पोलादपूर तालुका प्रीमियर लीग आणि अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी केलेलं आहे. त्याचंही कौतुक आपण करायला हवं. इंस्टाग्राम पेजसाठी सातत्याने ते कामकाज करतात. हा षटकार होता आणि षटकारच दिला जाईल. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. मी कॅमेरामॅनचा उल्लेख करत होतो नुकताच, कारण त्यांनी कॅमेरामध्ये हे सारं काही कैद केलं आणि कॅमेरामॅन सब जानता है. पहा, हा सीमारेषा ओलांडली, तिथे धूळ उडाली बाउंड्री लाईनच्या बाहेरची आणि जिथे षटकार येत असताना आपण पाहिला. स्कोर कार्डवरती धावा 61. एकंदरीत आपण षटक संपलेत ते 4. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आता मला इथून कदाचित असं वाटू लागलं ना की सर्वाधिक मोठी धावसंख्या बनते की काय. सुमित भोईर गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. सुमित भोईरला इन्व्हाइट करण्यात आलंय. षटक क्रमांक 5. 14 चेंडू मध्ये 31 धावसंख्येवरती राहुल सातव बॅटिंग करतोय. 5 बॉल 12. रणजित फराटेच्या बॅटमधून रन्स आलेले पाहायला मिळाल्यात. एक पुणे सिटीचा तर एक मांडवगड फराड्याचा बॅटर रणजित फराटे हेलिकॉप्टर स्ट्रोक साठी जाणला जातो. फॉलोइंग ड्रॉई त्याने नेहमी केला. स्लॉक स्वीप तो अगदी निडरपणे खेळतो. झंझावाती खेळ करणारा फलंदाज रणजित फराटे, ज्या स्ट्रोक साठी जो स्ट्रोक मेटर पाहायला मिळतो त्याने तोच इथे अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. उजव्या यशीच्या बाहेरचा बॉल थेडी जिथे मात्र पाहायला मिळतोय गली रिदन मध्ये ट्रॅव्हल होत असताना
खरं तर फलंदाज हा नीडर असावा लागतो. चांगल्या दर्जाचा खेळ पाहायला मिळते. आत्मविश्वास चांगला आहे त्याच्याकडे आणि सिंहाची तडप आणि आक्रमकता नेहमी ज्याच्यामध्ये ठासून भरली आहे असा रणजित फराटे नॉन स्ट्राइक एंड वरती आहे. 62 ला 62 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल यावेळेला उजव्या सीच्या बाहेर स्क्वेअर ड्राईव्ह केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. सिंगल मिळेल. एकापेक्षा जास्तीचे काही नाही. मागील 2 चेंडूवरती एक धाव येत असताना पाहायला मिळाली आहे. सुमित भोईरने चांगली गोलंदाजी केली आहे. धाबा इथे रोखलेल्या पाहायला मिळाल्यात. 5व्या षटकाच्या दरम्यान 63 धाबा धावफलकावरती आहेत. 5वे षटक प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे. यावेळेचा बॉल बाची लिडिंग एज. कॅचची नामी संधी. क्षेत्ररक्षक नाही आहे. वॅकेंट एरिया. रन्स मिळतील. धावा मिळतील. धावा इथून अर्जित करण्यात आल्या तर 2. चांगल्या दर्जावरची गोलंदाजी निश्चित म्हणता येईल कारण संधी निर्माण केली. ज्याला संधी मिळतो तो नशीबवान. जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान आणि जो संधीचं सोनं करतो तो खऱ्या अर्थानं विजेता. क्षेत्ररक्षकांना संधीचं सोनं करता आलं नाही. ही बाब खऱ्या अर्थानं हिरण्याजोगी राहिली. क्षेत्ररक्षक दूर राहिले. कॉलिंगचा अभाव राहिला. गोलंदाजाने बॉल डिलिव्हर केल्यानंतर जिथे आपण सुमित पाहिला होता की वेगाने चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 65 आहेत. 65 ऑन दी बोर्ड. 65 धावा. 5वे षटक प्रगतीपथावरती आहे. रणजित फराटे इथून पुढे तो आपल्या बॅटिंगचा गिअर कसा बदलतो हे पाहणं गरजेचं राहील. 65 लॉस ऑफ 1 विकेट. 65 धावा धावफलकावरती आपण पाहत आहोत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. उजव्या सीच्या बाहेर पुन्हा एकदा स्क्वेअर कट. चेंडू वेगाने गोळीच्या वेगाने गोलीगत झापूक झुपूक चौकार. थँक्यू. तर बाउंड्रीच्या बाहेर प्रेक्षकांसाठी 100 रुपयाचं कॅच प्राइज असणारे झेल टिपाल. त्यासाठी आईगवा कॅश साठी 100 रुपये. सिद्धेश शेठ युवा मंच यांच्याकडून असणारे प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक. कॅश पकडा आणि 100 रुपये जिंका. ओव्हर टू कॉम्बॉक्स. 69 खोलातला बॉल. बाची आउटसाइड. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची साथ. रणजित फराटेच्या बॅटमधून आला चौकार. तरी या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक करावं तितकंच कमी आहे. निलेशदादा कुळसकर साहेब ज्यांच्या माध्यमातून नेहमी पाठबळ राहिलं. त्याच वेळेला सिद्धेजी शेठ साहेब ज्यांनी मात्र नेहमीच वेगवेगळे पायंडे आणलेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून विशेष अनाउन्समेंट पाहायला मिळते. पुढच्या वर्षी पीटीपीएल ज्या वेळेला येईल विजेत्या संघाच्या संघमालकाला कार दिली जाणार आहे पीटीपीएलच्या माध्यमातून. मंगेजी बेलोसे साहेब असतील, विनायकजी दीक्षित साहेब असतील, संदीपजी कदम सर अर्थात या पोलादपूर तालुक्याचं क्रिकेट ज्यांनी जिवंत ठेवलं असे नोकरी सम्राट संदीपजी कदम सर. खोलात टाकलेला बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केला. दर्शन बांदेकर त्या ठिकाणावरती आहे. सिंगल मिळते. डबलचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन. धावा गोळा करण्यात आला. त्या वेगाने 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारेल. 75 ऑन दी बोर्ड आहेत. सानवी 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला. मंगेश दादा बेलोसे त्याच वेळेला विनायकजी दीक्षित साहेब यांच्या मालकीचा संघ. तर एका बाजूला NB धनकवडी पुणे अर्थात निलेश भिंताडे साहेब यांच्या मालकीचा संघ पाहायला मिळतोय. 5 षटक संपलेत. 75 बनल्यात. एक ब्रेक घेऊयात. इकडे जाऊयात. L&T डोंबिवली विरुद्ध अंकुश पाटील युवा मंच किंजळगर. दोन्ही कॅप्टन पहिला डाव संपल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचे. L&T डोंबिवली विरुद्ध अंकुश पाटील युवा मंच किंजळगर. या पंडा एन्जॉय करतोय. ती बॅटिंग राहुल सातवच्या बॅटमधून निघालेले स्ट्रोक. पहिल्याच बॉलवरती त्याने चौकार ठोकला होता स्क्वेअर कट करत असताना. तदनंतर सर्वाधिक लांबवरचा षटकार या स्पर्धेतला ज्या राहुल सातवच्या बॅटमधून आला. षटकार आपण एन्जॉय केला ऑन साइडला. तदनंतर अगदी पुढ्यात आलेला समोरच्या दिशेने लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेरचा स्ट्रोक आपण पाहायला मिळाला. आणि दर्शन बांदेकरच्या अगेन्स्ट केलेला उजव्या यष्टीच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेरचा षटकार राहुल सातवने दाखवला.
उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड केले. दर्शन बांदेकर गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. शांत आणि संयमी स्वभावाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने बधारते. स्कोर कार्ड वरती 76 आहेत. 76 ऑन दी बोर्ड. 76 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा खाली ठेवला. दर्शन बांदेकरचा एंड बदलण्यात आल्या. DRS चा वापर इथे करण्यात आलाय. पण प्रत्येकाला हा खेळ नेहमी पाहायचा असतो. एक कमेंट्स tenniscricket.in माध्यमातून मी ऐकली जी मात्र वाचली जी खऱ्या अर्थानं असं वाटतंय की हायलाइट्स मी पाहतोय मोबाईलमध्ये एखादा गेम खेळावा अशा स्वरूपाची मॅच मैदानाच्या आतमध्ये जशी बॅटिंग करतात दोन्ही बॅटर्स. एक फनी कमेंट्स जी मात्र काही वेळापूर्वी आपण वाचली होती tenniscricket.in माध्यमातून. 76 बनलात. अनेक स्पर्धा या आगामी कालावधीमध्ये येत असताना पाहायला मिळतील. अगदी लक्ष्मी विष्णू चेनवनकर अर्थात परळमध्ये नरे पार्क मध्ये पावसाळ्यामध्ये 14 आणि 15 तारखेला आणखीन एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळणार आहे. येत्या आगामी कालावधीमध्ये खुल्या गटातील खेळाडूंना रबर बॉल मध्ये संधी मिळेल. फेअर डिलिव्हरी आहे. इट इज अ फेअर डिलिव्हरी. आणि तथा राजीव गांधी मेमोरियल ट्रॉफी 2025 आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल. अर्थात यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला. 3 मे ते 5 मे या कालावधीमध्ये जी मात्र 5 लाख आणि 2.5 लाखाचं आयोजन पाहायला मिळणार आहे ते चेंबूरमध्ये माहुल गाव या ठिकाणी. यावेळेचा बॉल रणजित फराटेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या दिशेने. आपला फटका 440चा झटका आणि प्रतिस्पर्ध्याला देणार षटका. ठोकला षटकार. थँक्यू. येत्या कालावधीमध्ये 4-5 स्पर्धा आहे ते राजीव गांधी मेमोरियल ट्रॉफी माहुलगाव चेंबूर या ठिकाणी एक सिंगल इथे अर्जित करण्यात आली. या संघाची धावसंख्या 82. 82 ऑन दी बोर्ड आहेत. 83 धावा धाव फलकावरती या सिंगलच्या मदतीने. राहुल सातव बॅटिंग करतोय. 33 वरती 16 चेंडू 33 धावा. 14 बॉल 32 वरती रणजित फराटे बॅटिंग करतोय. काय बॅटिंगचा क्लास पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 83 बनला. शेवटचा बॉल पूर्वार्धाचा खेळ. यावेळेला लोअर फुल टोस डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला. राहुल सातवचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती 83-84चं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलाय. उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार या आपण ऐकूयात. प्रवीणजी दुगाडे सर यांचा आवाज त्याआधी करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस. या स्पर्धेच्या माध्यमातून आल्यात आणि काहीतरी विशेष बाब या स्पर्धेच्या माध्यमातून घेऊन आलेले पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक फ्लेक्स घेऊन आल्यात. पोलादपूर टेनिस क्रिकेटचा गोड आवाज ज्यांनी कर्मभूमी पोलादपूर आणि जन्मभूमी धाराशिव मॅन फ्रॉम घाटकोपर उत्कृष्ट समालोचक बाळा पवार यांच्यासाठी एक फ्लेक्स तुम्ही पाहत आहात. खरं तर आमचे जवळचे मित्र आपण निलेजी पवार सर एक उत्कृष्ट समालोचक ज्यांना बाळा पवार या नावाने पाहिलं जातं त्यांचा स्वतःचा फ्लेक्स तुम्ही पाहत आहात. पोलादपूर टेनिस क्रिकेटचा गोड आवाज ज्यांची कर्मभूमी पोलादपूर आणि जन्मभूमी धाराशिव मॅन फ्रॉम घाटकोपर उत्कृष्ट समालोचक आणि उत्कृष्ट आवाजाचे धनी आपण निलेजी पवार सर यांना पाहतोय. थँक्यू व्हेरी मच. चला या टॉस साठी L&T डोंबिवली आणि अंकुश पाटील युवा मंच किंजळकर कॅप्टन. तर या ठिकाणी मनोज महाडिक आणि रवींद्र मस्के हे देखील आलेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. चला टॉस साठी L&T डोंबिवली आणि अंकुश पाटील युवा मंच किंजळकर. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन
आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. टॉस या ठिकाणी केला जाईल. LNT डोंबिवली संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झाला. मी विनंती करेल अंकुश पाटील युवा मंच किंजळकर, त्यामुळे सागर भिंताडे साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. निलेदादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष आणि नक्कीच एक मोठे आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं तर महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा NB ट्रॉफी या त्वरित वार्षिक सेक. चला नक्कीच कॅप्टन आपण या ठिकाणी असताना पाहायला मिळत आहेत. अंकुश पाटील युवा मंच किंजळकर. चला या कॅप्टन त्वरित वार्षिक त्या संघाचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील आणि LNT डोंबिवली संघाचे कॅप्टन अजय पाटील एका बाजूला असणार आहेत. नेक्स्ट मॅच देखील तेवढीच चांगली पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीम मध्ये तेवढी स्टार कास्ट असणारे आणि कॅप्टन या ठिकाणी वार्षिक सेक आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि पोलादपूर तालुक्यामध्ये देखील निलेदादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष सागर भिंताडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस या ठिकाणी केला जातोय. हेड इज अ कॉल. टॉस जिंकलाय अंकुश पाटील युवा मंच किंजळकर टीमने. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दोन्ही टीमला खूप सारे आपण शुभेच्छा देऊयात आणि नक्कीच यानंतरची मॅच देखील तेवढीच चांगली रंगणार आहे. आणि आवाजामध्ये बदल होईल आणि आवाज ऐकाल प्रवीणजी दुगाडे यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. शुक्रिया बाला. आज मुझे काफ़ी खुशी हुई आपके फैन फॉलोअर्स को देख के. सचमुच आपने जो अच्छा काम किया है उस अच्छे काम का अंजाम हमेशा अच्छा होता है. और स्क्रीन पर हमें नजर आ रहे हैं प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी सानवी 11 केतन म्हात्रे और उनके साथ रोहित पाटिल और केतन म्हात्रे प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी. रन बनाने हैं 84. मजा आएगा इस मैच में. क्या क्लास दिखाया गेंदबाजों ने, लेकिन बल्लेबाजों ने उससे भी बढ़िया क्लास दिखाया. स्कोर कार्ड अगर हम देखें पहले सत्र का तो एक अच्छी 2-3 अच्छी इनिंग्स हमें स्कोर कार्ड के ऊपर नजर आई, लेकिन 84 रनों का पीछा. इसका मतलब यह है पिंजरे में बंद शेर पर तो कोई भी मूंगफलियां मारा करता है दोस्तों, लेकिन मैदान में अगर खुले शेर का शिकार करो तो आपके मर्द होने का एहसास होता है. तो ये 84 रन खुले शेर का शिकार करने वाली बात है. और शेर का शिकार हमेशा करने वाले केतन म्हात्रे और उनके साथ हैं उनके साथी रोहित पाटिल. इनसे काफी उम्मीद है सानवी 11 को. और ये फ्लेक्स आ चुका है. सिग्नेचर केतन म्हात्रे के ऑटोग्राफ. उनका एक छोटा चाहने वाला जो आने वाले भविष्य में खुद सपना देख रहा है कि मैं अगला केतन म्हात्रे बनूं, और उनसे प्रेरणा लेते हुए महाराष्ट्र का बाइकर मैन फ्लेक्स पे लिखा हुआ है. देखिए यही तो क्रिकेट है. चाहने वालों की कमी नहीं है यहाँ पर. हमने चाहने वाले देखे कल जयेश भोसले के, हमने चाहने वाले देखे आज हमारे छोटू दीक्षित साहब जो कॉर्पोरेटर है पोलादपुर नगर परिषद और सिद्धेश शेठ. इनके चाहने वाले ने तो सीधा लिखा था ज्यांचा विषय आहे थेट ते आमचे सिद्धेश शेठ. क्या लिखा था, जबरदस्त. मैच की तरफ हम चलेंगे. केतन म्हात्रे तैयार है. पुष्पा में एक लाइन बहुत बड़ी थी, जंगल में जब शेर आ जाए तो प्राणी इधर उधर भागने लगते हैं, लेकिन अगर उसी जंगल में पुष्पा आ जाए तो शेर भी भागने पे मजबूर होता है. वही केतन म्हात्रे है जो गेंदबाजों को भागने पर मजबूर करेंगे या फिर गेंदबाज उनका हल्के में शिकार लेंगे, ये तो आने वाला वक्त बताएगा. लेकिन फिलहाल गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे निहाल तुसामत टुन्नू नाम से मशहूर, मावल एक्सप्रेस के नाम से मशहूर ये खिलाड़ी. लेकिन अब देखना ही होगा उनके सामने केतन म्हात्रे क्या करते हैं. महाराष्ट्र प्रीमियर लीग लेदर बॉल में गेंदबाजी करने का सौभाग्य जिस खिलाड़ी को प्राप्त है वो टुन्नू.
शॉर्ट ऑफ लेन गेंद, इसे घुमाया केतन मात्रे ने। जैसा सवाल 84 रनों का, वैसा जवाब इस पहली गेंद पर। ठोक दीजिए। डिफेंस, आक्रमण ही हमारा सबसे बड़ा बचाव होगा। पहली गेंद के ऊपर उन्होंने आक्रमण किया, गेंद को जांचा परखा और लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर। ये 6 रन पहली गेंद पर, ये 6 आता हुआ। तमाम दर्शक जो इस मैच को देख रहे हैं, उन दर्शकों का मैं स्वागत करना चाहूंगा। एक अनोखा तोहफा दिया है पोलादपुर वासियों के लिए सिद्धेश सेठ युवा मंच पोलादपुर और पोलादपुर तालुका ग्रामीण क्रीड़ा एसोसिएशन। दिलेश दादा कोळस्कर हो या संदीप कदम हो या फिर सिद्धेश शेठ हो या छोटू दीक्षित और उनके तमाम कार्यकर्ता जो काफी मेहनत कर रहे हैं, और उनकी मेहनत रंग ला रही है, क्योंकि ईमानदारी के साथ अगर मेहनत की जाए तो आपको सफलता जरूर मिलती है। गौरव, जिस तरह tenniscricket.in ने ईमानदारी से मेहनत की है, जो आज उन्हें सफल बना रही है। 20 लाख से भी ज्यादा सब्सक्राइबर। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, केतन एक पैडल स्वीप लगाने की कोशिश की थी, 1 रन जरूर मिला। अब रोहित आ चुके हैं स्ट्राइकर एंड पर। पहली 2 गेंदों के ऊपर 7 रन आ चुके हैं। ये लेग बाई का रन जरूर है, लेकिन रन आया है। 84 रनों का अगर पीछा करना है किसी भी टीम को, तो वो ये सोचेगी कि लेग बाइज आए, वाइड आए, नो बॉल आए, या गेंद किसी भी तरह ग्राउंड पर रह के हम 4 रन भी क्यों ना दौड़े, लेकिन रन आना जरूरी, रन आना जरूरी। 84 रनों का पीछा करना है सानवी 11 के लिए, लेकिन उन्हें 84 रनों को बचाना है। उस कोशिश में है गेंदबाज पहले ओवर में टुन्नू। 2 गेंदों में अब तक 7 रन आ चुके हैं। बाएं हाथ के बल्लेबाज रोहित, दाएं और बाएं का ये कॉम्बिनेशन जो फील्डिंग टीम को हमेशा परेशान करता है। इंटरनेशनल लेवल पर हमने देखा सौरव गांगुली और सचिन तेंदुलकर जब भी ओपन करते थे, अपोजिशंस की टीम के लिए काफी परेशानी होती थी, और टेनिस बॉल में भी वैसा ही कुछ चलता है। एक रन जरूर मिला, 8 पे पहुंचता हुआ टोटल। 3 गेंदे, और देखिए कैमरा मैन हमारे ऑडियंस में जा चुके हैं। जरा जोश दिखाइए, अपना जोश जरा चिल्लाइए, मजा कीजिए, दिखाइए कि आप पोलादपुर पीटीपीएल देखने आए हैं, पोलादपुर तालुका प्रीमियर लीग, उसमें ये ओपन आप है। आप नारे लगाइए सिद्धेश शेठ के, आप नारे लगाए छोटू दीक्षित के, आप नारे लगाए संदीप कदम सर के, आप नारे लगाए नीलेश दादा कोळस्कर के, ओंकार मंगेश वेलोसे साहब के, जिन्होंने मेहनत की है और उनकी मेहनत रंग लाई है। भीड़ 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 मैदान के चारों तरफ, एक ही नजारा, दर्शक दर्शक और दर्शक। देखिए दर्शक और दर्शक। केतन मात्रे अब स्ट्राइकर एंड पर है, रन आ चुके हैं 8। 3 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है। 84 रनों का करना है पीछा। टुन्नू तैयार इस ओवर की चौथी गेंद के लिए। केतन मात्रे ने इस गेंद को उठाया, दिल की धड़कनें तेज हुई थी जो सानवी 11 को सपोर्ट कर रहे थे, क्योंकि थोड़ी देर गेंद हवा में जरूर थी, धड़कनें जरूर बोल रही थी, लेकिन जैसे ही गेंद नो मैंस लैंड एरिया में गिरी, केतन मात्रे को मिला दूसरा रन निकालने का मौका। 10 रन स्कोर कार्ड के ऊपर, 74 की अभी भी दूरी। शुरुआत अच्छी हुई है। मंगेश वेलोसे साहब स्क्रीन पर नजर आ रहे हैं, थोड़े से टेंशन में जरूर है, लेकिन गोल्डन मैन मुस्कान, और छोटू दीक्षित भी मुस्कुरा रहे हैं। क्रिकेट है भाई, बाजी कभी भी पलट सकती है। रिवर्स दागने की कोशिश, थोड़ी सी मिसफील्ड, जिसकी वजह से मिला सिंगल। टोटल पहुंचा 11। देखिए धीरे धीरे tenniscricket.in अपने ही रंग में आती हुई, सभी मेहमानों को दिखाती हुई, सभी हमारे मेहनत करने वाले लोगों को दिखाती हुई, दर्शकों को दिखाती हुई, उनकी रिएक्शन को दिखाती हुई। tenniscricket.in खेमे से आवाज आ रही है, टुन्नू एक गेंद अच्छी, वही खेमे से आवाज आ रही है सानवी 11 की, भाई तू एक मार, ताकि औसत हमारी बराबरी पर हो। रिक्वायर्ड रन रेट। और तू एक मार, आवाज सुनी बल्लेबाज ने, रोहित ने, और ये गेंद भेजी उन्होंने मिड ऑफ को चीरती हुई लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर। 4 रन टीम का टोटल
15 रन। पहले ओवर में आए थे 17 रन पहले सत्र में, लेकिन इस ओवर में आए 15। बराबरी पर चल रहा है मैच, तो क्यों ना चले हम डीजे मास्टर के पास। संदीप कदम सर बैंड बन चुके हैं ये पोलादपुर के। उन्होंने देखा टेनिस क्रिकेट की वजह से कईयों की लाइफ बनी है, आसमान की ऊंचाई पर कई खिलाड़ी जा चुके हैं, तो कई खिलाड़ी आज भी संघर्ष कर रहे हैं। उन संघर्ष करने वाले खिलाड़ियों के लिए उन्होंने नौकरियां ढूंढी और उन्हें दी, लेकिन स्क्रीन पर हम महिलाओं को भी देख रहे हैं। नारी शक्ति जो आज की ताकत है, भारत का आगे का भविष्य है, ये नारी शक्ति जिन्हें दिखाया जा रहा है। क्योंकि हमेशा हम कहते हैं नारी शक्ति के बारे में, ना रानी धर्मा होती तो ना सम्राट अशोक होते, ना मां जिजाऊ होती तो ना राजा शिवाजी होते। यह है हमारी नारी शक्ति। बाबा पवार के फैन फॉलोअर्स को हमने देखा, मजा आया, सुकून मिला दिल को कि मेरे दोस्त के चाहने वाले लोग हैं। हाँ जरूर, मुझे वो महमूद का गाना याद आया, हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं, हम तेरे 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 चाहने वाले हैं। गौरव सावंत जिनकी रिक्वायरमेंट पर यह गाना था, केतन मात्रे ने उठाया उठाया उठाया, लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर 6 रन। इस ओवर की भी अच्छी शुरुआत, 15 और 6 बनेंगे 21। आएवा कैच, 100 रुपए का इनाम है, अगर लिया है ठीक तरीके से तो आप इनाम लेने के लिए आइए। सिद्धेश्वर युवा मंचन की तरफ से आएवा कैच के लिए 100। लेकिन राहत की सांस, चेहरे सुकून भरे नजर आ रहे हैं स्क्रीन पर मंगेश वेलोसे साहब और छोटू दीक्षित, जिन्होंने सानवी इलेवन को फ्रेंचाइज किया है, क्योंकि उनकी टीम 84 रनों का पीछा करते हुए बराबरी पर जा रही है। 15 और 6 बनेंगे 21। केतन म्हात्रे, बल्लेबाजी का वो आतंक, बल्लेबाजी की वो दहशत, बल्लेबाजी का वो तूफान, बल्लेबाजी की वो सुनामी जो मैदान पे छा रही है। गेंदबाज राहुल सातव, राइट आर्म राउंड द विकेट, स्लो रन की थी, चेंज ऑफ पेस, थोड़ा सा गति में परिवर्तन। 1 रन जरूर मिलेगा। डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात है, 1 रन जरूर मिला। रोहित ने भी अच्छी शुरुआत की इनिंग में, जो उन्हें गेंद मिली वहां पे उन्होंने बाउंड्री हासिल की पहले ओवर में। देखिए मुकाबला बैलेंस चल रहा है, जैसे को तैसे का। विश्वजीत ठाकुर के खिलाफ जो राहुल सातव ने बैटिंग की थी, उसकी हाइलाइट्स tenniscricket.in के स्क्रीन पर नजर आ रही है। ये कमाल होना चाहिए, ये लंबा 6 लगाया विश्वजीत ठाकुर के अगेंस्ट, लेकिन ये टीम बराबरी पर जा रही है। केतन म्हात्रे और रोहित जिन्होंने अच्छी शुरुआत दी है, 84 रनों का पीछा करते हुए सानवी 11 खेल रही है। 22 पे नो लॉस, 22 पे नो लॉस। सातव, ये देखिए गिरे पड़े, लेकिन शॉट बनाने की कोशिश की, ये शॉट लगा नहीं, लेकिन इनकी कोशिश बहुत अच्छी थी। क्राउड को दिखाया जा रहा है, फर्स्ट टाइम इतना क्राउड नजर आ रहा है, और इसकी सफलता का राज है सिद्धेश सेठ युवा मंच पोलादपुर, जिन्होंने ये ओपन हाफ ऑर्गेनाइज किया है। ओपन हाफ ऑर्गेनाइज किया है, लेकिन फिलहाल गेंदबाजी की बागडोर संभालेंगे सातव। बैकफुट पे जाके इस गेंद को खेलने की कोशिश की, रन आउट का खतरा था, लेकिन 1 रन। आंखों से काजल चुराने वाली ये बात हुई, सामने से सिंगल को चुराया। अब केतन म्हात्रे स्ट्राइकर एंड पर आ चुके, अंपायर का बाई का इशारा, गणेश भाविस्कर सर का। क्राउड आ चुका है tenniscricket.in के स्क्रीन पर, ढेर सारा क्राउड दिखाया जा रहा है। कैमरामैन का कैमरा वर्क काफी अच्छा हो रहा है नीरज सर। तर जो आयवा कॅच पकडला होता बाउंड्रीच्या बाहेर, तो खेळाडू होता कौशल पाटील याने हा झेल टिपला, आणि सिद्धेश शेट्टी युवा मंच यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी देतोय ओमकार गाडगे। कुशल पाटील एक खेळाडू आणि त्याने कॅच पकडला होता बाउंड्रीच्या बाहेर, 100 रुपये त्याला देण्यात आलेत। ओव्हर टू कॉम्बॉक्स। तो अभी मेहता साहब युवा उद्योजक, इनको हमने स्क्रीन पर देखा। उद्योजक देखिए, दर्शकों की दिग्गा में कितनी नामचीन हस्तियां हैं,
आज का हाफ देखने के लिए। कोई उद्योजक है, कोई डॉक्टर है, कोई वकील है। ये हमारी अगली पीढ़ी दिखाया टेनिस क्रिकेट .in ने, लेकिन ये गेंद ऑफ स्टंप के बाहर जाने दिया क्योंकि बहुत बाहर थी। केतन मात्रे ने विकेट कीपर के पास और गणेश वाविस्कर सर का इशारा आ चुका है। व्हाइट बॉल। नरेश जी सलाग्रे स्क्रीन पर नजर आ रहे हैं। क्राउड में ढेर सारा क्राउड नजर आ रहा है, अपने हाथों को उठा रहा है और थम्स अप दे रहा है सिद्धेश सेठ, छोटू दीक्षित, संदीप कदम सर, नीलेश दादा कोड़स्कर, मंगेश मिलोसेन को कि आपने जो किया वो अच्छा किया। ऑन साइड के ऊपर केतन ने इस गेंद को खेला, कड़ा प्रहार तो नहीं कर पाए लेकिन सिंगल जरूर मिला। सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 25। 59 रनों की अभी भी जरूरत है, तकरीबन 15 की औसत से आने वाली 4 ओव्हर में। प्रेक्षकांची अगदी तुडुंब गर्दी या ठिकाणी झाली आहे। संपूर्ण पोलादपूर तालुका या स्पर्धेचा आनंद घेतोय। आज जर पाहिलं तर ओपन गटातील खेळाडू, टेनिस बॉल क्रिकेटतील स्टार कास्ट आज पोलादपूर तालुक्यामध्ये दाखल झाली आहे। या छत्रपती शिवाजी क्रीडांगणावरती ही आज प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते या पीटीपीएलच्या ग्राउंडवरती, कारण खुल्या गटातील 8 संघ मातब्बर खेळत आहेत आणि त्या हा तिसरा सामना आपल्यापर्यंत पोहोचतोय। आणि जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये। शुक्रिया नीलेश पवार सर, लेकिन हमारे वॉलेंटियर क्या काम कर रहे हैं। प्रसाद जी मोरे देखिए कहाँ बैठे हुए, बॉल जो गुम होती है उसे लाने के लिए। हेड्स ऑफ पोलादपुर, हेड्स ऑफ यंगस्टर मित्र मंडल। दीपक जाधव सर भी है। सचिन पाटिल नागांव से, दहीसर नागांव से सचिन पाटिल इस मैच का मजा ले रहे हैं। केतन म्हात्रे के बिग फैन और इस गेंद को खेला एक्स्ट्रा कवर रीजन पर, 1 रन जरूर मिला। हल्का सा फंबल है, दूसरा चुराने की कोशिश जी जान लगा रहे केतन म्हात्रे, क्योंकि उन्हें पता है तकरीबन 15 की औसत से उन्हें 59 रनों का पीछा करना है इन 4 ओवर में। सिद्धेश सेठ को दिखा रहे हैं, फोन कॉल वो कर रहे हैं। आणि असं म्हणतात जेव्हा मॅटर गंभीर असेल त्यावेळी सिद्धेश शेठचा एक कॉल आणि त्या कॉलवर आहेत सिद्धेश शेठ। वैभव वालुसरे इनका भी हम स्वागत करेंगे। फिलहाल मैच की तरफ अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, अंदरूनी किनारा, विकेट कीपर के दस्तानों में गेंद गई, दौड़ जाती हुई गेंदबाज निहाल तुषामत टुन्नू के नाम से मशहूर। इस ओवर की करेंगे अगली गेंद, रिवर्स दागने की कोशिश कामयाब। एक ऐसी दुधारी तलवार जो चले तो सामने वाले की गर्दन काट दे, और ये चली, गर्दन कटी, नंबर मिले 4। ठोक दीजिए। से खिलाड़ी है जो इस मैच को अपने कब्जे में ले सकते हैं, वही टुन्नू 1 विकेट की तलाश में। लेकिन केतन म्हात्रे की जंग शायद अधूरी रही, सीधा गेंद को मार बैठे मिड विकेट के हाथों में, और यह पहला झटका मिला। टुन्नू को मिली सफलता, जो मैंने कहा था 1 विकेट की तलाश में है वो, और उस तलाश को पूरा किया टुन्नू ने, और ये गोल्डन विकेट उन्होंने हासिल की। केतन म्हात्रे जिन्होंने निजी रन बनाए 23। ठोक दीजिए। शिवाजी महाराज और जो वीर हुतात्मा हुए तानाजी मालूसरे, इनका आशीर्वाद इस तहसील के ऊपर। मैं हमेशा कहता हूं, हम कई तीर्थ स्थान जाते हैं भगवान के दर्शन करने, लेकिन मनुष्य रूपी जो भगवान है हमारे छत्रपति शिवाजी महाराज, उनके दर्शन के लिए महाराष्ट्र में अगर आप जन्मे हो तो एक बार जिंदगी में एक दिन रायगढ़ के लिए देना ही चाहिए। टोटल 31, 31
और क्रीज पर आ चुके हैं विश्वजीत ठाकुर, बड़े मंच का बड़ा खिलाड़ी विश्वजीत ठाकुर, जिनमें क्षमता है हार्दिक पांड्या की तरह मैच को घुमाने की। 31 पे 1 ऑन साइड के ऊपर कलाइयों के सारे मोड़ा विश्वजीत ने इस गेंद को स्क्वायर लेग पर, खिलाड़ी तैनात है, मैच सिंगल मिलेगा और इस सिंगल के साथ 32 पे आता हुआ टोटल। ये रन बहुत ज्यादा नजर आ रहे हैं, 15 की औसत से 59 बनाने थे 4 ओवर में। रितांशु है, विश्वजीत ठाकुर है और दर्शन बांदेकर है। बैटिंग लाइनअप है इनके लिए, लेकिन जो रुख अपनाया था केतन म्हात्रे ने आक्रामक, वो रुख इन्हें अपनाना पड़ेगा। रोहित स्ट्राइकर एंड पर, टुन्नू तैयार इस ओवर की आखिरी गेंद के लिए। 4 गेंदों में मैच 4 रन बनाए रोहित ने, लेकिन एक बड़ा हिट लगाने की कोशिश इस आखिरी गेंद पर उनके द्वारा जरूर होगी। संदेश से आ चुके होंगे विश्वजीत के साथ ही, और यह बड़ा हिट लगाने की कोशिश और कामयाबी, सीधे बल्ले से दे मारा लॉन्ग और लॉन्ग ऑफ के बीच में से, बेहतरीन 6। अरे मेरा नहीं, विश्वजीत जो संदेशा लेके आए थे टीम मैनेजर का, उसका सुना, नंबर 6 ठोक दीजिए। हाँ, ये क्राउड नजर आ रहा है। संदीप कदम सर अग्रेसर है, जिन्होंने कई टेनिस क्रिकेटर को नौकरियां दी है, और मैंने भी उनसे एप्लीकेशन किया है। जब मैं कमेंट्री छोड़ूंगा तो कुछ ना कुछ नौकरी मुझे भी वो लगाएंगे, उन्होंने वादा किया है। महेश जी नानगुड़े, मृत्युंजय अगला जो टीम खेलने वाली है उसके खिलाड़ी स्क्रीन पर नजर आए, लेकिन यहाँ पर मृत्युंजय मंत्र को याद करना होगा सानवी 11 को, क्योंकि रन बनाने हैं। बच्चे भी 18 गेंदे और 46 रन। बच्चे लोग, हनुमान नगर के बच्चे लोग यहाँ पर नजर आ रहे हैं बड़ी स्क्रीन पर, tenniscricket.in के स्क्रीन पर। 18 गेंदे 46 रन। अगला मैच तो मृत्युंजय खेल रही है, लेकिन यहाँ पर मृत्युंजय मंत्र का जाप करना होगा जिंदा रहने के लिए इस टीम को, सानवी 11 के बल्लेबाजों को। जिस तरह लक्ष्मण बेरडे के खिलाफ दिलीप प्रभावलकर ने यूज किया था, ईम भगभुगे भगनी भागोदरी, उसी तरह कुछ याद करना होगा। टीम का टोटल 18 में 46 चाहिए, टोटल बना है। अतुल तड़ेकर का स्कोर कार्ड ये कह रहा है 38, 84 में से 38 उन्होंने माइनस किए। अपने मोबाइल के कैलकुलेटर पर रिजल्ट देखा तो रिजल्ट आया 46। और कल हमारे अंपायर बाविस्कर जो आज अंपायरिंग कर रहे हैं, उनके लिए सुनहरा दिन था। एंगेजमेंट शिरोमणि, सरप्राइज गिफ्ट दिया उन्हें उनकी अर्धांगिनी ने। पीटीपीएल में वो आई, उनसे मिली, बातें की संसार की, लेकिन क्रिकेटर बातें कर रहे हैं एक दूसरे से कि हम ये मैच कैसे जीत सकते हैं। क्रिकेटर भी बातें कर रहे हैं एक दूसरे से कि ये मैच हम किस तरह से जीत सकते हैं। संदीप कदम भी इन खिलाड़ियों का खेल देख रहे हैं, उन्हें पता है अगर मैं फाइनल में पहुंच गया तो नीचे 4 में से जो आने वाले हैं शायद वो आ सकते हैं सेमीफाइनल या फाइनल में, तो उनके खिलाफ मेरी रणनीति क्या होनी चाहिए। गेंदबाज राहुल सातव, क्या टीम लेकर आए हैं एनबी स्पोर्ट्स पुणे धनकौड़ी। पुणे के सब अच्छे खिलाड़ी लेकर वो आए हैं। लड़ना है तो पूरी ताकत लेकर लड़ो, यह संदेशा दिया है उन्होंने अपनी टीम को लेकर। पूरी ताकत, जैसे कि पोलादपुर में जब भी मैं आता हूं कईयों से मेरी लड़ाई होती है, लेकिन मैं डरता हूं नीलेश पवार से, क्योंकि इतनी ज्यादा फैन फॉलोअर है, शेर के आगे झुकना ही पड़ता है। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला विश्वजीत ठाकुर ने। गियर बदलना होगा इन दोनों में से किसी एक को। 18 गेंदे 46 की जरूरत थी, अब 17 गेंदे 45। 17 गेंदे 45। रोहित ने एक खूबसूरत छक्का लगाया था पिछले ओवर की आखिरी गेंद के ऊपर। नीलेश पवार सर और उनके चाहने वाले का स्क्रीन पर वो फोटो दिखाई दे रहा है जो गिफ्ट किया नीलेश पवार को कि आप हमारी आवाज है,
आप हमारी पोलादपुर की आवाज है, आप हमारे उन खिलाड़ियों की आवाज है जो पूरे महाराष्ट्र में हमें पहुंचाती है। और ये देखिए रोहित, शुरुआती में ऐसा लग रहा था कि ये रोहित बाएं हाथ के बल्लेबाज है, अच्छा नहीं खेल रहे, लेकिन इन्होंने देखा किस तरह से शॉट सिलेक्शन हुआ, शॉट बनाया। और सिद्धेश सेठ साहब से जो मैंने बात कही थी कि ये पोलादपुर के लिए सुनहरा मौका है, पोलादपुर यंगस्टर्स के लिए एक अच्छी गेंद को भी किस तरह से मारा जाता है। ठोक दीजिए। योगेश शेलार चर्चा करते हुए ये मैच किस तरह से आगे जाएगा, चर्चा तो होती ही रहेगी, लेकिन नंबर आया 6। स्वप्निल सोरगे साहब यहां पर स्क्रीन पर नजर आ रहे हैं, पूरी एकाग्रता के साथ अपनी जिम्मेदारी को निभाने वाला ये शख्स स्क्रीन पर नजर आ रहा है। लेकिन मैच अब गर्म हो चुका है, रोहित के इस बेहतरीन छक्के की वजह से कहानी में ट्विस्ट आ चुका है, क्योंकि मैं हमेशा कहता हूं क्रिकेट द गेम ऑफ अनसर्टेनिटी, यानी चिताओं का खेल, जिसे मैं हमेशा मानता हूं एक ऐसा गिरगिट जो रंग बदलते देरी नहीं करता, और रोहित के छक्के ने इस खेल में रंग बदला। ये फेयर 6 है, फेयर 6 फेयर है, ये सिक्सर, वही देखा अंपायर ने। देखिए जब शॉट सिलेक्शन हुआ तो उनका एक पैर आगे था, फ्रंट फुट पे थे वो। सिक्सर की वजह से टोटल बना है 84 रनों का पीछा करते हुए 45, अभी भी 39 रनों की जरूरत, 39 रनों की जरूरत रोहित के लिए। गेंदबाज तैयार है, सातव फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, बाल बाल बचे रोहित। गेंदबाज भी सोच रहे हैं कि ये कैसे बचे, क्योंकि कोशिश इतनी लाजवाब थी गेंदबाज रोहित की, उस कोशिश की भी तारीफ करनी होगी, क्योंकि काश आपने आपको सपने दिखाती है और कोशिश आपके उन्हीं सपनों को पूरा करती है। यह है क्रिकेट जहां पर निरंतर कोशिश करनी जरूरी है, और वो कोशिश कर रहे हैं गेंदबाज सातव, और राहुल भी कोशिश कर रहे हैं कि मैं रन बनाऊं। राहुल तो कोशिश कर रहे हैं दौड़ गेंद डालने की, लेकिन रोहित भी कोशिश कर रहे हैं कि मैं किस तरह से रन बनाऊं। दोनों तरफ कोशिश जारी है, ट्राई अगेन एंड अगेन, डोंट यूर सक्सीड। जब तक आपको सफलता नहीं मिलती आपका प्रयास होना चाहिए। यह फुल टॉस गेंद थी जिसे घुमाया, लॉन्ग ऑन क्षेत्र पर 1 रन मिला। बल्लेबाज रोहित को अब स्ट्राइकर एंड पर होंगे विश्वजीत ठाकुर, और बैटिंग टीम ने यह रिव्यू लिया है वेस्ट हाइड के लिए। चलिए तीसरे अंपायर लग जाइए काम पे, आपको दिखाएगी हमारी तीसरी आंख टेनिस क्रिकेट.in। आजचा आपण स्पर्धेचा तिसरा दिवस पाहतोय, आणि या तिसऱ्या दिवसामध्ये अगदी तर फेअर डिलिव्हरी आणि इंडिया खुल्या गटातील खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत। विश्वजीत ठाकुर रन बने हैं 46, और ये लगाया विश्वजीत ठाकुर ने, लंबा 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 सीधे बल्ले से फ्रंट पे आके इस गेंद को लॉफ किया। नंबर 6 खेमे से आवाज आई थी, भाई एक छक्का आपको लगाना है इस ओवर में, ताकि
हम औसतन बराबरी पर रहे। वहीं दूसरी तरफ विकेट कीपर ने बॉलर को आवाज दी थी, भाई तू एक गेंद अच्छी डाल, ठोक दीजिए। मेरा मन की भी तारीफ करनी होगी। विश्वजीत ठाकुर जैसे ही फ्रंटफुट पर आए उन्होंने लॉफ किया था, लेकिन उनके शॉट सिलेक्शन को कैमरे में आप अगर देखेंगे, लाइव देखेंगे तो मजा आएगा आपको। फॉलो किया जिस तरह बल्लेबाज को, उन्होंने तारीफ करनी होगी। लेकिन गेंदबाज तैयार, राहुल 32 रनों की जरूरत है 13 गेंदों में। 13 गेंदे 32 रन, अभी भी मैच खत्म नहीं हुआ। 52 रन स्कोर कार्ड के ऊपर। लेकिन विश्वजीत मुझे आज भी याद है यूके टाइगर ट्रॉफी में जिन्होंने 4 छक्के लगा के मैच को जितवाने की कोशिश की थी, लेकिन एक सिक्सर, उसके बाद विश्वजीत ठाकुर के पारी का अंत। आने वाली 12 गेंदे 16 की औसत से 32 रनों की जरूरत। विश्वजीत के आउट होने के बाद सानवी 11 के खेमे में एक के हैंगल ने जो बात कही थी, शोले में इतना सन्नाटा क्यों है भाई, तो सन्नाटा हुआ है, ठोक दीजिए। संदीप कदम टेनिस क्रिकेट के खिलाड़ियों के लिए भगवान ही है, क्योंकि मैंने पहले ही कहा था कि टेनिस क्रिकेट ने कई खिलाड़ियों को आसमान की बुलंदियों पर पहुंचाया, लेकिन कई खिलाड़ी ऐसे हैं जो आज भी टेनिस क्रिकेट में स्ट्रगल कर रहे हैं। उन स्ट्रगल कर रहे हैं खिलाड़ियों के लिए संदीप कदम मानो एक प्रेरणा है। लेकिन इस वक्त 19 बार, जयेश भोसले ने बताया 19 बार जिन्होंने 5 गेंदों में 5 छक्के लगाए, जो निर्णायक मोड़ पर निर्णायक पारी खेलते हैं, दर्शन बांदेकर ऑन क्रीज। मैन फ्रॉम मालवण देवबाग, भगवान के बगीचे से आया हुआ ये खिलाड़ी देवबाग। 5 6 लगाए उन्होंने 19 बार, लेकिन 6ठी बार डिफेंस किया ताकि बॉलर का भी एक रिस्पेक्ट बना रहे। लेकिन मेरा अंदाजा है वो 5 छक्के उन्होंने पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए लगाए होंगे। सेकंड में 3-4 होंगे शायद मौके, लेकिन ज्यादा मौके फर्स्ट इनिंग। लेकिन अब जो उन्होंने सेकंड इनिंग में 5 छक्के मारे हैं, उसकी जरूरत है सानवी 11 को। उन छक्कों को याद करना होगा। 19 बार उन्होंने 5 छक्के जरूर लगाए, लेकिन सेकंड इनिंग में मैंने कितनी बार मारे और एक बार मारूंगा, यह विश्वास अपने आप में लाना होगा। महेश शिंदे 12 गेंदे और 32 रनों की जरूरत। चैम्बो भी इस खेमे में मौजूद है। चैम्बो हमारे विभाग का एक बेहतरीन बल्लेबाज। प्रफुल्ल पाटिल स्क्रीन पर हमें नजर आए जब वो फील्डिंग करते हैं, फील्डिंग करते समय नजर आए। लेकिन गेंदबाज महेश शिंदे गेंद को खेला बैक टू द बॉलर, रनआउट का खतरा है यहां पर। तो रोहित ने अपनी कुर्बानी की थी दर्शन बांदेकर के लिए, लेकिन इतिहास के पन्ने गवाह है। नेताजी सुभाष चंद्र बोस ने कहा था तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा। उन्होंने कुर्बानी मांगी थी भारत स्वतंत्रता के लिए और कई लोगों ने कुर्बानी दी, देश भी स्वतंत्र हुआ। लेकिन इस वक्त कुर्बानी दी रोहित ने दर्शन बांदेकर के लिए। क्या वो कुर्बानी रंग लाएगी? क्या दर्शन बांदेकर जीत दिलाने में कामयाब होंगे सानवी 11 को? वाशी जू गांव के रुतांशु पाटिल एक और हार्ड हिटर। खेमा मजबूत है लेकिन बल्लेबाजी मजबूत होना जरूरी सानवी 11 के लिए। वहीं दूसरी तरफ एनबी स्पोर्ट्स नीलेश दादा भिंताड़े, ये टीम भी कम नहीं है। पुणे के ताकतवर खिलाड़ी लेकर मैदान पर उतरी है। यूं ही नहीं होता मुकाबला कांटे का। दर्शकों ने दोनों टीम जब देखी, पहला ओवर जब विश्वजीत ठाकुर का देखा तो मैं दर्शकों की दिग्गा में था। कई दर्शकों ने कहा यह मुकाबला उतना आसान नहीं है सानवी 11 के लिए। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 52 पे 3 है। 11 गेंदे 32 रनों की जरूरत। स्ट्राइकर एंड पर
दर्शन बांदेकर, और ये लटक गए, बांदेकर लटक गए, लेकिन ये कैच छोड़ा। कहीं ये कैच नहीं मैच छोड़ा हो, क्योंकि देखिए ओवर थ्रो हुआ, नंबर मिला दूसरा। हाँ, चिंगो चिंगो बाबूशाह कहते हैं ना। अरे भाई, बाबूशाह की तरह मैं नहीं बोल सकता, क्योंकि वो चाइना का ट्रांजिस्टर है, मैं इंडिया का ट्रांजिस्टर हूं। 2 रन। बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी। जाना था वाशी, लेकिन पहुंच गए काशी गए यहाँ पर, ऐसा लग रहा है इस डॉट गेंद को खेलते हुए। रिव्यू लिया गया है, किस वजह से? वाइड के लिए। किसने लिया? बैटिंग बॉलिंग टीम ने। अंपायर का इशारा क्या था इस गेंद के बाद? वाइड। चलिए लग जाइए तीसरे अंपायर, तब तक हम सुनेंगे डीजे को। अच्छी गेंद थी, गेंदबाज तैयार। महेश फिर से एक बार लगातार, दूसरी गेंद डॉट जा चुकी है। दर्शन बांदेकर को बाएं हाथ के गेंदबाज ने 2 डॉट गेंदें डाली। 19 बार जिन्होंने 5 गेंदों में 5 छक्के लगाए हो, सिंधुदुर्ग क्रिकेट का ही है, क्रिकेट की कायनात का ये कोहिनूर, जिसकी चमक देखने के लिए तमाम दर्शक बैठे हुए हैं। आठ गेंदें 30, और ये लगातार तीसरी डॉट गेंद। 7 गेंदें अब 30। तारीफ करनी होगी गेंदबाज महेश शिंदे की, जितनी भी तारीफ की जाए उतनी कम है, क्योंकि उनके ऊपर दबाव था। उनके ऊपर एक ऐसे बल्लेबाज का दबाव था जिन्होंने 19 बार 5 छक्के लगाए लगातार, लेकिन उस दबाव को हटाकर और यह ऊंचा खेला, पिक किया, और यह नंबर आया 6। 7 में 30 की जरूरत थी, अब 6 में 24 की जरूरत। आखिरी ओवर, मजा आएगा। 24 रन बचाने वाला गेंदबाज ढूंढना है एनबी नीलेश दादा भिंताड़े स्पोर्ट्स को, तो वहीं 24 क्या बनाएंगे जो स्ट्राइकर एंड पर होंगे, रुतांशु पाटिल। तब तक हम सुनेंगे डीजे मास्टर को। और ये जिम्मेदारी दी है गेंदबाज विकास, गेंदबाज विकास के ऊपर ये जिम्मेदारी दी है, तो रुतांशु पाटिल का इरादा तैयार है। अभी नहीं तो कभी नहीं, क्योंकि पीटीपीएल के इस ओपन हाफ को अगर जीतना है तो ये मैच जीतना जरूरी है। ये सीढ़ी, ये पहली सीढ़ी है उस निश्चित रूप से चैंपियन बनने के लिए जो किट्स आपको दिया जा चुका है,
वो चैंपियन स्पोर्ट्स महान ने बनाया है। गेंदबाज विकास, सामने है रितांशु पाटिल। 6 में 24 की जरूरत। जिनके इरादे बुलंद होते हैं ना गौरव, वो सड़कों की नहीं आसमानों की बातें करते हैं। क्या रितांशु पाटिल का इरादा बुलंद है? क्या वो दिखाएंगे आसमानी सुल्तानी जिलानी छक्के? क्या वो लगाएंगे जिस तरह अनहोनी को होनी करते हैं महेंद्र सिंह धोनी? क्या वो बनेंगे इस मुकाबले के धोनी? रितांशु पाटिल, लेकिन वही विकास भी तैयार। स्लोअर वन गेंद, पहली गेंद स्लोअर वन की थी। रितांशु पाटिल ने अपनी क्रीज नहीं छोड़ी, उन्हें विश्वास है खुद पर। ठोक दीजिए। मयूर स्पोर्ट्सचे प्रकाशनासाठी ब्रँड ॲम्बेसिडर, मयूर स्पोर्ट्सचे प्रकाशनासाठी ब्रँड ॲम्बेसिडर, ब्रँड ॲम्बेसिडर. सारे क्षेत्रात अग्रेसर हे आमचे संदीप कदम. सारे क्षेत्र में अग्रेसर हमारे संदीप कदम सर। कॉन्फिडेंस लेवल काफी बड़ा है रितांशु पाटिल का। संदेश मात्रे नॉट स्ट्राइकर इन पर। राज पाटिल, राज पाटिल नॉट स्ट्राइकर इन पर। खुद ही को कर इतना बुलंद कि खुदा भी तुझसे आकर पूछे, ऐ बंदे तेरी रजा क्या है? और ये रजा नहीं। रितांशु पाटिल को कॉन्फिडेंस लेवल बहुत था, लेकिन अब आने वाले बल्लेबाज को लगाने होंगे 4 गेंदों में 4 सिक्सर। तो ठोक दीजिए। धन्यवाद। चैम्बो प्रफुल्ल पाटिल, 4 गेंदों में 4 छक्के। इस यंगस्टर के लिए सुनहरा मौका है। यहाँ पे लगाएंगे तो पूरा रायगढ़ याद करेगी, पूरा महाराष्ट्र याद रखेगी। चैम्बो ने इस गेंद को कवर्स में खेला जरूर, नंबर उन्हें 4 जरूर मिले, लेकिन कोशिश उनकी लाजवाब है। संदेश पाटिल 24 लाइव इवेंट के प्रोप्राइटर, उनकी पाठशाला में पढ़ा हुआ ये खिलाड़ी। निश्चित रूप से जब बाइक उन्हें मिली थी तो उन्होंने कहा था, जब तक संदेश पाटिल इस बाइक के ऊपर नहीं बैठते मैं बैठूंगा नहीं, अपनी स्टेटमेंट में कहा था इन्होंने। लेकिन अक्रॉस द लाइन देखिए, पहले सत्र में जयेश और दूसरे सत्र में गेंदबाजी में क्या फर्क रहा। पहले सत्र के गेंदबाजों ने ज्यादा रफ्तार के ऊपर ध्यान दिया, लेकिन दूसरे सत्र में गेंदबाजों ने वेरिएशन के तौर पर चेंज ऑफ पेस, स्लोअर वन काफी की है, और उसका इफेक्ट हमें यहां पे नजर आया। चैम्बो क्या झलक दिखलाएंगे?
ये अच्छी गेंद, एक और डॉट गेंद जाती हुई। अगला मुकाबला भी कांटे का होगा, इसमें कोई दो राय नहीं है। लेकिन इस मैच के बाद मैं मंच पे बुलाना चाहूंगा हमारे केतन म्हात्रे को, विश्वजीत ठाकुर को और दर्शन बांदेकर को। इन तीनों खिलाड़ियों को मैं इस मंच पर बुलाना चाहूंगा। खास निमंत्रण है संदीप कदम सर का। और चैंपो ने इस गेंद को उठाया, लेकिन लड़ाई अधूरी रही सानवी स्पोर्ट्स की, एनबी स्पोर्ट्स धनकवड़ी पुणे के सामने। और ये लड़ाई भले ही अधूरी रही, खेल में हार जीत तो होती रहती है, खेल खेलना जरूरी। जिन तीन खिलाड़ियों का मैंने नाम लिया, केतन म्हात्रे, विश्वजीत ठाकुर और दर्शन बांदेकर, इन तीनों खिलाड़ियों से मेरी गुजारिश है, खास आपको इस मंच पर निमंत्रित किया है हमारे संदीप सर ने। मंगेश जी बिलोसे और छोटू दीक्षित साहब, इनको भी मैं, और सिद्धेश सेठ, इनको भी मैं इस मंच पे बुलाना चाहूंगा। त्रिमूर्ति, जिनके बदौलत आज का हाफ हम देख रहे हैं, ब्रह्मा विष्णु महेश, लेकिन अगले मैच के लिए माइक्रोफोन पर आएंगे।